14 गावं जी आहेत ती नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली होती. 10 महिन्याचा कालावधी निवडून गेला होता. परंतु या दरम्यान विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्या गावात ज्या पद्धतीने सुविधा वगैरे किंवा त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहे यांच्यासाठी पूर्तता होत नव्हती. याकरता नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे कल्याण ग्रामीणचे हे आज नवी मुंबई महानगरपालिकेत ग्रामस्थांसोबत येऊन त्यांनी आयुक्तांची भेट घेतलेली आहे. काय नेमकी चर्चा झाली, काय नेमके आयुक्त म्हटलेच, काय सांगाल? 14 गावातील आमचे असलेले शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि विकास समितीचे पदाधिकारी असे मिळून आम्ही आज नवी मुंबईच्या महापालिकेच्या आयुक्तांची आज भेट घेतली. पण 10 महिने झाले राज्य शासनाने या 14 गावं नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेली आहे. पण लोकसभेच्या इलेक्शन आल्या, विधानसभेच्या इलेक्शन आल्या, मग कुठेतरी काम थांबलं गेलं. म्हणून आम्ही आयुक्तांची आज भेट घेतली. आयुक्तांकडे मागणी केली की या 14 गावांची जी मूलभूत सुविधा आहेत ती तुम्ही ताबडतोब चालू करायला पाहिजे. त्याचप्रमाणे लगेच साहेबांनी ती मान्य केली. 14 गावांचे ग्रामपंचायत असलेले दप्तर, आरोग्य सुविधा, पाण्याचा प्रश्न अशा अनेक मूलभूत सुविधा साहेबांनी मान्य केल्या आणि लगेच ताबडतोब अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. आमच्या शिवसेनेचे पक्षाचे पदाधिकारी भरत भोईर असतील, दुसरे भरत भोईर असतील, तालुका संघटक अर्जुन शेठ पाटील असतील, लक्ष्मण शेठ पाटील असतील, त्यांचे नारायण शेठ गुरुनाथ पाटील असतील आणि सर्व पदाधिकारी हे सर्व आम्ही साहेबांची भेट घेतली आणि योग्य तो अशी चर्चा करून साहेबांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न केला. अजूनही आम्ही सर्व 14 गावाच्या ग्रामस्थांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी एक मागणी केली की आलेला जो 25-26चा जो बजेट आहे महापालिकेचा, त्या बजेटमध्ये 14 गावांसाठी भरघोस अशी तरतूद करावी. तेही मान्य आयुक्तांनी केलं. म्हणून आम्ही आयुक्तांचं मनापासून आभार मानतो की आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आणि चांगल्या प्रकारे ती चर्चा झाली. कधीपर्यंत ही सगळी अंमलबजावणी होऊ शकते? आजपासूनच साहेबांनी सुरुवात केली की दप्तर जे महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायत दप्तर आहेत ते जमा करून आपण महापालिकेच्या माध्यमातून सुविधा देऊया अशी चर्चा झाली आणि ती लगेच साहेबांनी ताबडतोब मान्य केली आणि सुरुवात पण झाली. जनतेचा प्रश्न जिथे निर्माण झाला होता तो जनतेचा प्रश्न हा शिवसेनेच्या मार्फत आता लवकरात लवकर ह्या 14 ग्रामस्थांचा सोडवला जाणार आहे असं आश्वासन आयुक्तांनी दिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आमदार महोदय यांनी सुद्धा आज या कामासाठी रुची घेतलेली आहे. लवकरात लवकर 14 गावाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागेल हे आता यावरून दिसतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर जाधवसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण.